तर तिथले अनुभवही काही पर्यटक सांगतायत। आम्ही निघालो तोपर्यंत हल्ल्याची माहिती आली। धाराशिवच्या बिराजदार कुटुंबाकडून काश्मीरची सफर होणार होती। स्थानिकांनी आपल्याला मदत केली असं सुरेश बिराजदार यांनी म्हटलेलं आहे। पहलगाममध्ये घडलेला थरार त्यांनी कथन केलेला आहे। पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार हे स्वतः उपस्थित होते। ते जम्मू काश्मीरमध्ये फॅमिलीसोबत पर्यटनासाठी गेले होते। हल्ला झाला त्यावेळी ते पहलगाम परिसरामध्येच होते। अगदी त्या ठिकाणापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असल्याचं त्यांनी सांगितलंय। काल जी घटना घडली खूप निंदनीय होती। त्याच्यापासून 3 ते 4 किलोमीटरवर आम्ही होतो। बैसर व्हॅली पासून बेता व्हॅली, चंदनवारी आम्ही फिरत होतो। बैसर व्हॅलीला अजून जायचं होतं, तितक्यात ही घटना घडली। आणि जी घटना घडल्यानंतर मला ड्रायव्हरनी सांगितलं की कुछ तो हो गया, सब जल्दी निकलना पडेगा। आम्ही म्हणलं काय घडलं, कारण आम्ही सकाळपासून बघत होतो इथं वातावरण कशी दहशतवादाचं नव्हतं। आम्ही प्रत्येक गोष्टी प्रत्येक गावामध्ये ह्या दहशतवादाच्या विषयावर चर्चा करत होतो। कोणाच्याही मतात भीती नव्हती, दहशतवाद संपलेला होता। आणि या देशामध्ये दहशतवाद संपवण्याचा जो विडा उचललेला आहे, एनडीए सरकारने उचललेला आहे, महाराष्ट्र सरकारने उचललेला आहे, या बेसवर इथं खूप आनंदी वातावरण होतं, एनर्जेटिक वातावरण होतं। असं असताना काल जो भ्याड हल्ला झाला तो खूपच निंदनीय आहे। निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे। महाराष्ट्रातले 6 त्याच्यामध्ये आहेत आणि या लोकांचा काही दोष नसताना हे दहशतवाद्यांनी हे कृत्य केलं। त्यांनी धर्म विचारला, परंतु मला हे सांगायचं की मला जे ड्रायव्हरने नेलं त्या ड्रायव्हरने मला परत घेऊन आलं आणि आम्ही येत असताना एवढ्या मोठ्या मिलिटरीच्या गाड्या मिलिटरीने ताबडतोब या शहराला घेराव घातला, त्या बैसर व्हॅलीला घेराव घातला। मिलिटरी खूप मोठ्या प्रमाणात आले, त्यामुळे आय एम प्राऊड ऑफ दिस मिलिटरी, कारण त्यांनी एवढी मोठी ऍक्शन घेतली। अँब्युलन्स एवढ्या मोठ्या धावत होत्या, आम्हाला समजलं की एकच मेल आहे, परंतु आता जे आकडा येतोय आणि त्या अँब्युलन्स धावत होत्या त्यावेळेस लक्षात आलं की ही खूप मोठ्या प्रमाणात ही खूप मोठी दहशतवादी प्लॅनिंगनं केलेलं आहे। परंतु मला एक जाणवतंय की इथंच का घडलं, कारण अमरनाथ यात्रा मला वाटतं जून जुलैमध्ये चालू होणार आणि ही एंट्री आहे, ही एंट्री पॉइंट आहे। बैसर व्हॅली चंदनवारीवरूनच हा पुढं रस्ता जातो अमरनाथकडे, त्यामुळे हे अमरनाथ यात्रेला थांबवण्याचं कोशिश हे करत आहे।